नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला नवीन टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स कोणाला म्हणायचं? इफ टू सर्कल्स आर intersect each other at one and only one point, then it is called as touching circles. आता आपण जर इथे पाहिलं तर सर्कल विथ सेंटर O and circle with center A are intersect at point B. Therefore, both circles are touching circles. आणि हे एकमेकांना बाहेरून टचिंग करताय म्हणून यांना एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असं म्हणतात. आता हीच कंडिशन जर समजा अशी असेल आतल्या बाजूने, तर दे आर इंटरनली टचिंग सर्कल्स. हे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत आणि हे इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. आता याच्यावर आधारित एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत आणि त्याचं थेरम आहे. इफ टू सर्कल्स टच इच अदर, देअर पॉईंट्स ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. म्हणजे दोन सर्कल जर एकमेकांना टच करत असतील तर त्यावेळी त्यांच्या सेंटरला जोडणारी जी रेषा असते तर त्या रेषेवर त्यांचा कॉन्टॅक्ट पॉईंट असतो. सपोज सर्कल विथ center A and circle with center B intersect at point C, then point C lie on line AB. म्हणजे C हा जो टचिंग पॉईंट आहे तो AB या लाईनवर येत आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरं, हे प्रूव्ह करत असताना आपण काय करू की L ही टँजंट ड्रॉ करू, कॉमन टँजंट की जी दोघांना कॉमन असेल. ही टँजंट ड्रॉ केल्यामुळे काय होईल तर AC परपेंडिक्युलर लाईन L असेल अँड सिमिलरली BC परपेंडिक्युलर लाईन L असेल. हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. आता हे दोघं जर परपेंडिक्युलर आले तर सेग AC परपेंडिक्युलर लाईन L अँड सेग BC परपेंडिक्युलर लाईन L थ्रू C, तर ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन L कॅन बी ड्रॉन. मग इकडे BC पण परपेंडिक्युलर आहे आणि AC पण परपेंडिक्युलर आहे आणि ते एकाच पॉईंटमध्ये म्हणजे C या एकाच पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर आहेत. तर कुठल्याही लाईनीला परपेंडिक्युलर असणारी लाईन ही आपण एका बिंदूतून एकच काढू शकतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की देअरफॉर पॉईंट CAB आर कॉलिनियर. म्हणून पॉईंट C हा लाईन AB वर आहे, म्हणजे C पॉईंट बिटवीन A अँड B. अशा प्रकारे प्रूव्ह झालं. इथे सुद्धा तसंच आहे, AB या लाईनीवर C हा पॉईंट येईल. फक्त याच्यात असं आहे की ज्या ठिकाणी एक्सटर्नली टचिंग असतं त्या ठिकाणी त्यांचे जे सेंटर असतात त्यांचं जे डिस्टन्स असतं तर डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू AC प्लस BC. म्हणजे आपण जर समजा याचं डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स काढत असताना आपण असं समजलं की AC इज इक्वल टू R1 म्हणजे फर्स्ट रेडियस अँड BC इज इक्वल टू R2 सेकंड रेडियस. देन डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स मीन्स डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू R1 प्लस R2 असं असेल. म्हणजे दोघं जे रेडियस आहेत त्यांची ॲडिशन करायची. हे केव्हा? ज्यावेळी एक्सटर्नली इंटरसेक्शन असेल किंवा एक्सटर्नली टचिंग असतील सर्कल त्यावेळी. आता याच ऐवजी जर समजा बोथ सर्कल्स आर टचिंग इंटरनली, देन डिस्टन्स ऑफ देअर सेंटर्स म्हणजे डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर मोठं जे रेडियस आहे म्हणजे AC त्याच्यातून मायनस स्मॉलरची जी रेडियस आहे BC ती मायनस करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल तर R1 म्हणजे मोठी रेडियसमधून R2 ही लहान रेडियस मायनस करावी लागेल.
तर अशा प्रकारे ह्या 2 प्रॉपर्टी आहेत आणि याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 ही सॉल्व करायची आहे. धन्यवाद.